टीव्ही सत्यमेव व्रतम। रहिवाशांना आवाहन करतो की उद्या दिनांक 9 तारखेला हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्याला ट्रॅक्टर मोर्चाचं आयोजन केले। त्याच्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि खरबी बांधाऱ्यापासून तिथून ही नदी वळवून थेट इसापूर धरणामध्ये सोडण्याचं शासनानं ठरवलेलं हे जे धोरण आहे हे खरं म्हणजे हिंगोली जिल्ह्याच्या विरुद्ध आहे, कारण खालच्या लोकांचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही। आणि दुसरा प्रश्न मला या ठिकाणी आपला सगळ्या हिंगोली जिल्ह्याचा आहे। जिल्ह्यासाठी शासनानं आपल्याला 15,137 हेक्टरचं सिंचन तर मंजूर केलेच, परंतु त्याला पाणी कुठून आणणार? जे काही 2000 पासून आपले जे प्रोजेक्ट आहेत, मग ते छोटे प्रोजेक्ट असोत का मोठे असोत, हे सगळे जिल्ह्याला पैनगंगेला पाणी उपलब्ध नाही, कयाधू नदीमध्ये कयाधूच्या खोऱ्यात पाणी उपलब्ध नाही। या सबबीखाली हे सगळे प्रकल्प हे त्यांनी रद्द केले किंवा त्याला पाणी दिलं नाही, त्याच्यामुळे ते पूर्ण झालेले नाहीत, अपूर्ण अवस्थेत आहेत। मग मला सांगा, हेच जर आपलं पाणी, आमची प्रथम मागणी ही की आमच्या जिल्ह्यातले हे सगळे सिंचन तलाव जे आहेत, जे 2000 पासून प्रलंबित आहेत, ते पूर्ण झाले पाहिजेत। कयाधू नदीवर आम्ही जे गेली 15 वर्ष झालं लढा देतोय की उच्च पातळी बांधारे बांधण्यात यावं। हे उच्च पातळी बांधारे खरं म्हणजे आता तर शासनानं अगोदर आमची इतके दिवस आम्हाला कारण सांगितलं जायचं की सापळीला पाणी नाही, सापळीला पाणी मिळत नाही, त्यामुळे हे बांधारे आम्ही घेऊ शकत नाही। आता त्यांना काय अडचण आहे? किमान त्यांनी आमचे सापळीचे बांधारे तर केले पाहिजेत। आणि खरं म्हणजे आता महाराष्ट्र शासनानं नवीन प्रोजेक्ट मंजूर केला आहे, तुमचा दमनगंगा आणि नलगंगा जो प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामधून या आपल्या मराठवाड्याच्या हिस्साला काही पाणी ते देणार आहेत, ते पाणी वाशिममध्ये पैनगंगेच्या त्या नदीमध्ये सोडून हे पाणी आपोआपच तुमच्या इसापूर धरणामध्ये येणार आहे। मग ही नदी वळवून आमच्या जिल्ह्याचं वाळवंट तुम्ही का करताय, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। आणि हे जर झालं तर येणाऱ्या पिढीला पाणी मिळणार नाही, आणि त्यासाठी आम्ही सगळे सर्व पक्षीय या ठिकाणी एकत्रित आलोय आणि हा आमचा लढा आम्हाला प्रखरपणे लढायचा आहे। उद्या त्याची सुरुवात या निमित्तानं आम्ही करत आहोत। पुन्हा नंतर जे काही आमच्यापाशी साधनं आहेत, मग हायकोर्टात जाणं किंवा MWRRA कडे जाणं किंवा अजून सरकार दरबारी आमची लढाई का जी काही लढायची, परंतु उद्या मात्र आपण सर्वांनी या मोर्चा भूमिका मांडलेली आहे। मागच्या वेळेस आमदार संतोष बांगर यांच्या सोबत गेलो होतो, त्याही वेळेस हा मी मुद्दा उपस्थित केला होता। काय केलं सरकारनं? त्या मीटिंगला झाले जवळपास 1 ते 1.5 वर्ष। अहो, सरकार हे कुठलंही असो, ते गेंड्याच्याच कातडीचं असतं, त्याला ढुसण्या दिल्याशिवाय आणि त्याचं नाक दाबल्याशिवाय ते तोंड उघडत नसतं। मग ते कुठलंही सरकार असो, मी सत्तेत असते वेळेस प्रत्येक आंदोलन केलंय। मग मी ज्या वेळेस शिवसेनेत होतो त्यावेळेस जिल्ह्याच्या आमरण उपोषणासाठी मीच बसलेला होतो। त्याच्यानंतर या सिंचनासाठी अनेक उपोषणं मी पक्षाच्याच माध्यमातून केली। पक्षाला आपल्याला किती या प्रश्नाची तीव्रता आहे हे आपल्याला त्याच्या निदर्शनास आणून द्यावं लागतं, तरच कुठलाही पक्ष विचार करत असतो। सरकार आहे, सर्व तुमचे मंत्री आहेत, सरकार आहे म्हणून आशा आहे आम्हाला होईल, नाही झालं तर मी जनतेसोबत आहे। आणि आम्ही केलाय सापळीचं, मला सांगा, एवढं मोठं धरण होतं, जनतेने विरोध केला, आज रद्द झालाय सापळी। उद्या काय देणाऱ्या मोर्चामध्ये किती ट्रॅक्टर असणार आहे? किमान नाही, हा तर सगळ्या हिंगोली जिल्ह्याचाच प्रश्न आहे, सिंचनाचा अनुशेषाचा प्रश्न आहे आपल्या। आणि आपल्या दृष्टीनं पाणी हे खूप महत्वाचं आहे। आपल्याही पेक्षा येणाऱ्या पिढीला आपण काय द्यायला लागलो हे सगळ्यात महत्वाचं आहे। माझ्या दृष्टीनं उद्या किमान एक 500-700 ट्रॅक्टर तरी या मोर्चाला राहतील, असा आम्ही जे काही आता सगळेजण बसलो आणि प्रत्येकाने जे निरोप दिले त्या निरोपावरून असं वाटतं मला की 500 ते 700 ट्रॅक्टर हे निश्चितपणे उद्याला असतील। अट्टहास कोणी केला हा प्रश्न वेगळा, मला सांगा। त्यांचा आज नांदेड जिल्हा सिंचनाच्या अनुशेषात आहेत का? तरी ते आपलं पाणी नेतात। मग आपण सिंचनाच्या अनुशेषात असलो तरी आपण का ओरडत नाही, आपण का बोलत नाही?
मग आपलं सिंचन होणार कसं? महाराष्ट्रामधून केवळ 4 जिल्हे राहिलेत फक्त आता सिंचनाच्या अनुषंगात. त्याच्यामध्ये 1 नंबर 1 हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलढाणा 4च जिल्हे आहेत. बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचं जी काही दांडेकर समिती होती तिच्या निकषानुसार सिंचन हे पूर्ण झालेलं आहे. काही लोकांची टीका आहे, काही लोक बोलतात नेतृत्व कमी पडत आहे, त्यामुळे हिंगोलीचं नेतृत्व कुठं काय कमी पडतंय मला सांगा. आज सगळ्या सरकारमध्ये जे बसलेले आहेत ते आमच्या खालचे बसलेले आहेत. हे लोक काय करणार आहेत? खालच्या मंडळींचं आज ते सत्तेत आहेत, पारंपरिक सत्तेत ते आज नाही बोंबलायला. गेली 20 ते 25 वर्ष सारखं ते सत्तेमध्ये त्याचा लाभ ते उठवायला लागले. आपणही होतो ना सत्तेत. आपण काय नव्हतो का? आपले पालकमंत्री नव्हते का हिंगोलीचे? काय केलं मग त्यांनी? करायला पाहिजे होतं त्यांनी. मुंबईत मोर्चा नेऊत ना, गरज पडेल ते मुंबईत जाऊत. आम्ही मुंबईला जायला काय आम्हाला काय मुंबईत फार दूर राहिलेली नाही, आता 7 तासावर आलेली आहे. साहेब एक सर्वसामान्य असा प्रश्न पडतोय की निविदा निघेपर्यंत माहित कसं काय पडलं नाही सर? निविदा निघेपर्यंत मला सांगा, या निविदेमध्ये न खरबीच्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये कुठल्याही लोकप्रतिनिधीला किंवा कुठल्याही हिंगोली जिल्ह्यातल्या आजी माजी कुठल्याही सदस्याला विश्वासात घेतलेलं नाही आणि गुपचूपपणे त्यांनी हा प्रकल्प केलाय असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. साहेब सरकार तुमचं आहे, निविदा निर्देश का दिली? अरे सरकार हे 3 टाकी, हे सरकार 3 चाकी सरकार आहे. हे एका पक्षाचं सरकार नाही. त्याच्यामुळं तिघांचा अधिकार सारखाच आहे. निविदा निघाली म्हणजे निविदेवर मला सांगा, निविदा सरकार काढू शकतं पण विरोध करायचा तर आमच्या हातात आहे. सत्तेत असताना सत्तेमध्ये काय प्रत्येक चांगलीच गोष्ट होत असते का? असं थोडीच आहे काही. माने साहब 15 साल से आप और मैं दोनों का संघर्ष कर रहे हैं, हमको मेरी बात में कोई दो राय नहीं है. तुमने सापड़ी का विरोध भी है, फिर उसके बाद सिद्धेश्वर गयादुल लिंक बना रहे थे, अपन ने उसका विरोध किया. ईसापुर खरबी का लिंक का विरोध कर रहे हैं. लेकिन मैंने 15 सालों में देखा बार बार एक ही बात, कयादुल को पानी रोकने के लिए तुमने कोई भी प्रयास नहीं किया. तुम्हारे पास में क्या योजना है? वो तो पानी नहीं तो क्या आंध्र प्रदेश जाने देंगे? मैं बताता हूँ आपको. हमने यहाँ पे तुम बोल रहे हैं कि ये पानी का यूटिलाइजेशन, ये पानी क्या हमारे हक का है? सिर्फ क्या हिंगोली का हक है उस पे सिर्फ? किसका? अरे 240 mm जो पानी है वो तो तुम्हारा डायरेक्ट साफड़ी से मेन कैनाल को और मेन कैनाल से नांदेड़ को जा रहा था. इसका मतलब ये नहीं कि उसका हमको कुछ फायदा हो रहा था. नहीं, उसका विरोध तुमने किया, ठीक है. हाँ. तुम्हारे साथ में पूरे पत्रकार थे, लेकिन बदले में तुमने दूसरे बंगाले बनाने के लिए नए रास्ते बताए. वही तो बात कर रहा हूँ मैं. 2000 से लेके एक भी हमारा प्रोजेक्ट क्यों मंजूर नहीं किया? फिर सरकार में बार बार ये कारण बताते हैं कि आपके पास पानी अवेलेबल नहीं है, आपके पास पानी शिल्लक नहीं है. यही रीजन दे रहे हैं. अब मुझे बताओ, जबकि हमें विदर्भ का पानी मिल रहा है वाशिम से, हमको अभी हमारा पानी यहाँ का है, तो हमारे तो सिंचन प्रोजेक्ट मंजूर होने चाहिए ना. ये भी नहीं दे रहे हो तुम. मुझे एक बताओ कि फिर 15,000 हेक्टेयर का सिंचन आप कैसे करेंगे? ये पानी हमने अगर छोड़ दिए तो. जयंत पाटिल साहब आके 4 साल पहले जब आपकी सत्ता में थे, आप भेजे तो उन्होंने यहाँ पर आपके सामने बोला था कि गलत सर्वेक्षण हुआ गया. सर्वेक्षण में देखो, बात करने का तरीका एक तो पेट में से बात करना और मुंह में बात करना अलग अलग होता है. नहीं, दोबारा सर्वेक्षण क्यों नहीं करने को बोल रहा है? का सर्वेक्षण करना क्यों नहीं? आता भैया आता सापडी धरण रद्द झाल्याचा ऑर्डर आली आता 31/7 झालेली, 8 झालेली ती ऑर्डर. ती सापडी धरण रद्द झाल्याची ऑर्डर आता आलेली आपल्या हातात. आता ती पाठवली आपल्या संभाजीनगरच्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करायचं, जिल्ह्याचा डीपी प्लॅन तयार करा. जे ते सांगतात की कयादूत तुमच्याजवळ 199 MM पाणी आहे, ते तुम्ही कुठे नेणार, असा जो प्रश्न सरकार आपल्याला करत आहे.
तर त्यावर उत्तर असं आहे की आपण या जिल्ह्याचा DP प्लॅन तयार करून हे पाणी आपल्या जिल्ह्यातच आपण थांबवू शकतो. असे अधिकारी आम्हाला बोलतात की हे पाणी तुम्ही काय करणार, मग वाहून चाललंय तेच तर म्हणायला लागले ना ते म्हणून घ्या. तर आपण आता पहिला प्रश्न DP प्लॅन लगेच तयार करा असं आपण सरकारला सांगणार आणि हे बाबा खरबीचं कॅन्सल करा. खरबी झाली तर तुम्हाला एक थेंबही पाणी मिळणार नाही. अडवाले बी वरचे बी तळे आता डांबरूनचं संदर्भातलं आहे. डांबरून आपलं मंजूर झालेले 20 MM आधीचं नंतर कमी करत 10 वर त्यांनी आणले, पण ते कमी होणार नाही. कधी लोक कन्व्हेन्स होतील कधी ना कधीतरी. म्हणून आता प्लॅन तयार करून हे सगळं पाणी 199 पाणी आपण या जिल्ह्यात आपण साठवू शकतो असं त्यांना आपण सांगणार. सापळी आमचं आहे. सापळी कोणासाठी आहे? मूळ उद्देशाचा आपल्यासाठीच सापळी आहे. बाबा आपल्या जिल्ह्यात पाणी नाही, तळे नाही, म्हणून सापळी दिलं आपल्याला. तर सापळीचा खरा उपयोग त्यांनाच होणार आहे नांदेडवाल्यांना. म्हणून सापळीचे 199 पाणी आपण सगळीकडे फिरवणार आहे असं आपण सरकारला सांगणार. आमच्याकडे मोठी तयारी आमच्याजवळ आहे. आमच्याजवळ स्पॉट बी तलावाची नदीतले बंधारे आपण आता सापळी धरण जे धरणाचा जो म्हणजे बुडीत क्षेत्र आहे त्या बुडीत क्षेत्रातले बंधारे आपण करू शकतो. मानेसाहेब तर काल म्हणले त्या तलावात सापळी धरणाच्या जे बंधारा आहे बांध त्या बांधाच्या पुढच्या पण मंजुऱ्या देईल नक्की. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या खालच्या बांधाच्या खालच्या मंजुऱ्या द्यायला हरकत का होती, त्या बी दिल्या नव्हत्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या हातात आल्यात. आता सापळी रद्द होणं महत्त्वाचं होतं. आता हे खरबी रद्द करून आपण प्लॅन तयार करायला लावू. माझं भाषणसुद्धा आहे. माझं फडणवीसांना आश्वासन दिले विधानसभेत त्यांच्या नागपूरच्या अधिवेशनात मी लवकर बैठक घेतो. ती बैठक अद्याप झाली नाही, ते बी आपण दाखवू. म्हणजे महत्त्वाचा विषय आपला होत आहे. चिंता करू नका. उद्याचा मोर्चा करा, सरकारवर दबाव. उद्याचा मोर्चा आपला आहे आणि लगेच मंगळवारच्याला एक शिष्टमंडळ आपण घेऊन मुंबईत चला. मुंबईत सगळ्या पक्षाची वाली चला. आता हे पाणी काय कोण्या एका पक्षावालेच नाही. मुळे आपण सगळेजण चला बाबा. शेतकऱ्याचा रोष खूप मोठ्या प्रमाणात आहे. हे सापळीचं पाणी तुम्ही जे खरबीचं पाणी न्याले ते पाणी आमच्या जिल्ह्यात एक थेंबही बी आमच्या कामी नाही. हे सगळं पाणी चाललंय नांदेड यवतमाळकडे. म्हणून आपण तो त्यांना कन्व्हिन्स करू. आपण जिल्ह्यात हे थांबवू शकतो. आपल्या जिल्ह्यात तेवढ्या सहित आहे. मेरा बोलना वो आ रहा कि तुमको बंधारे कैंसिल कराने के पहले विकल्प भी तैयार रखना पड़ेगा. नहीं तो क्या होगा 2 साल के बाद में फिर सरकार बोलेगी पानी आंध्र प्रदेश की तरफ जा रहा. जब हिंगोली यूज नहीं करना तो नांदेड़ जाना. इसलिए आप क्या करो उसको अभी हमारे पास प्रोजेक्ट तैयार है. अरे 2000 से लेके किस प्रोजेक्ट को 40 है. 1 नहीं 2 नहीं 40 प्रोजेक्ट है. नाम बताता हूँ मैं. वाडोने का प्रोजेक्ट है. तुम्हारा ऊपर के जो है जांभूळचा प्रोजेक्ट आहे 33 MM3चा. त्याच्यानंतर तुमचा सुकळीचा सुकळी 1 सुकळी 2 असे 40 प्रोजेक्ट आहे. आता तुम्हाला सांगतो आमचा कनका राजुरा हे 11 MM3चे आहेत. पहले से आपके सामने बोल रहा था मेरे को लहाने बंधारे का हमारे को विरोध है. हमारे बड़े बंधारे चाहिए. अशोक चव्हाणच्या घरावर मोर्चा करायचा. कोणी करायला अशोक चव्हाण त्याची काय साई नाही. त्याची काय साई नाही थोडी. सरकारच्या विरोधात जावं लागेल असं सापळीचा सगळं घेतलं त्यांनी. आपलं जे अनुशेष आहे 11% आहे. आपल्याला 35% नेण्यासाठी हे काय करायचे विहिरीचं सुद्धा सिंचन करायचं. त्याची एक झेरॉक्स काढून सगळ्याला वाटा. आपण अल्टरनेटिव्ह द्यायला ना. यादी द्या म्हणजे सगळ्याला थोडी द्या की आपली अजून प्रस्तावित किती आहे. हे समजलं गेलं लोकांना की आपलं प्रस्तावित जे आहे ते अजून मंजूर नाही आणि जे पाणी आहे ते घेऊन चालले. पाणी गेल्यानंतर पर्याय दिले नाही. फक्त छोटे छोटे प्रोजेक्ट उपयोगी. आता साहेबांनी सांगितलं ना जे ऑलरेडी म्हणजे या गोष्टी फक्त सँक्शन व्हायचे राहिलेले आहेत. जिल्ह्याचा 199. आता मला सांगा तुम्हारा प्रश्न का मैं जवाब देता हूँ. अभी ये बताओ मुझे ईसापुर धरण है. नियम ये है कि जो आजू
आजू बाजू के गांव है उनके लिए 10% पानी रिजर्व रखते हैं, उसमें से भी हमको पानी नहीं दे रहे। यही बात बता रहे कि वो नीचे वालों को क्या है, वहां का सिंचन हम कैसा कर सकते हैं। जब तक हम पूछेंगे नहीं। हर साल 100% उनका प्लान अभी भी आपके ध्यान में नहीं आया। ये सब चिल्ला पुकार तो करने का चेले चपाटे चमचे किसी को ध्यान में नहीं आया। उनका प्लान क्या मालूम क्या? ईसापुर लिंक बनाने का खरबी से वो पानी कयादू का नहीं ले रहे, पानी कयादू का नहीं है, तुम्हारे दिमाग में आया नहीं, सुन लो आप यहाँ पे, पानी कयादू का नहीं लेके जा रहे। उनका प्लान ऐसा है कि यलदरी को कयादू से लिंक करने का, कयादू से यलदरी से पानी आएगा कयादू में, कयादू से पानी ईसापुर में जाएगा। वो पूरा प्रोजेक्ट आप डिटेल में पढ़ो। कयादू में कोई पानी नहीं है, ऊपर पानी नीचे चालू होता कयादू का पूर्णा में भी लेके गए थे पाणी बाणखेडा नदी से गाणेगावकर साहेबांना बाणखेडा या ओढ्याहून पाणी नेलं पूर्णेला काय झोपा घेऊन आले का तेव्हा? नाही दादा, झोपा नाही गेलो तर जे कोणी राज्यकर्ते होते जे राज्यकर्ते होते ते झोपा घेऊन आले का? मी तुम्हाला पूर्ण दाखवतो डिटेल ते. नाही आमची बातमी होती 2011 मध्ये ते, आणि आम्ही डिटेल कॅन्सल करायला मिळाली माने साहेब. गाणेगावकरला फक्त कायद्यावर बंधारे नाही करता आले, पूर्णेवरले करता नाही. आमचं पाणी घेऊन जावलेले पूर्ण आमच्यावर सगळ्यात प्रतीक तिथे येऊन त्याला हार घालायचा, सुरू करायचा.